हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर प्रीतम खोने, MBBS MA अँथ्रोपॉलॉजी नेट क्वालिफाईड 4 वेळेस UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे। आज आपण डिस्कस करणार आहेत एक अँथ्रोपॉलॉजी मधला एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे लॉज ऑफ मॅरेज, म्हणजे काय विवाह संस्थाला नियंत्रित करणारे वेगवेगळे कायदे। तर सर्वात पहिला कायदा आहे एंडोगॅमी। एंडोगॅमी म्हणजे काय, तर आंतरविवाह, म्हणजे तुम्ही ज्या गटात राहतात त्याच गटामध्ये जर विवाह करत असाल तर त्याला तुम्ही म्हणता एंडोगॅमी। दुसरा आहे एक्झोगॅमी, म्हणजे तुम्ही त्या विशिष्ट गटामध्ये आहात त्या गटाच्या बाहेर जर लग्न करत असाल तर त्याला म्हणतो आपण एक्झोगॅमी। तिसरा आहे हायपरगॅमी, म्हणजे एखादी स्त्री तिच्याच गटामध्ये किंवा त्यापेक्षा उच्च गटामध्ये जर लग्न करत असेल त्याला म्हणतो आपण हायपरगॅमी। आणि ते स्त्री जर तिच्या गटापेक्षा खालील गटामध्ये जर म्हणजे सामाजिक स्तराच्या खालील गटामध्ये जर लग्न करत असेल त्याला म्हणतो आपण हायपोगॅमी। पाचवा जो कायदा आहे त्याला म्हणतो आपण इन्सेस्ट टॅबू, म्हणजे जवळच्या काही नातेसंबंधामध्ये लग्न करण्यावर बंदी। अशा विविध संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आमची अँथ्रोपॉलॉजी बॅच जी 14 जुलैला सुरू झालेली आहे ते जॉईन करू शकता। अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि स्टेप अप अकॅडमीच्या ऑफिसला भेट देऊ शकता। थँक्यू।